वो आगे उधर ही है मेरे के बाजू में उधर चला फटाफट चला लवकर चला चला आजच्या दिवस आम्हाला सहकार्य करा उधर ही है यस उधर ही है देखो उधर एकवीर आई मुरबाड शहरामधील जे आज मंदिर आहे तिथे आज आपण भेट दिलेली आहे. जाधव फॅमिली ही सालाबादप्रमाणे इथे पालखी सोहळा करत आहे. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊ. इथे याच्या पहिले गुरुनाथ महाराज म्हणून होते. आज ते त्यांचं एवढं प्रकारे लोकांना प्रचिती आहे की आपण पाहू शकतो की ते बरीच गर्दी आहे एवढ्या समुदायामध्ये. आज आम्हाला इथे आले, आज आम्ही तुम्ही जो अनुभव घेतला इथे खूप उत्साह आहे. तर आपण आज एक सालाबादप्रमाणे इथे जो पालखी सोहळा घेतो आहे आज याच्यात आम्हाला थोडक्यात माहिती द्या की किती वर्ष झाले व हा कोणता दिवस असतो की तुम्ही पालखी सोहळा घेता? सांगाचा मुद्दा म्हणजे चैत्र युद्ध पालखीचा महिना असतो. सालाबाद हे 34 वर्ष आणि गुरुनाथ माऊली महाराज याची परंपरा लावलेली. आज 2020 कोविडमध्ये ते गेल्यानंतर त्यांची परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. खूप मोठा उत्साहाने सर्व समाज सर्व मंडळ उत्साहात आम्ही जोराने पालखीचा कार्यक्रम उत्साहात जोर साजरा केला. किती वाजेपर्यंत एखादा गर्दी असेल? आता 7 वाजल्यापासून आरती झाल्यानंतर 7 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो ना. 10 वाजल्यानंतर तर सकाळी 5 या 6 पालखीच्या मिरवणुकीपर्यंत जातात मंदिर येईपर्यंत. इकडनं मी ऐकलेलं आहे की जिल्ह्यातून वगैरे बऱ्याच ठिकाणावरून गर्दी येते म्हणजे पब्लिक येते इथे. सांगायला होतं म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण आपल्या भारतामध्ये महाराजांचे शिष्य प्रत्येक राज्यात होते आणि प्रत्येक मंदिरात सुखादुखाचा कोणता काही असो ते सगळे इथं होत होतं. आता इथे मंदिराचं महाराज नसल्यानंतर कोण करतो? बाकी पूजा वगैरे करते. अजून पुढचं काय अजून हे नाही. जसा आईचा सास असेल तसा पंचनामाच्या आमच्या घराण्यात होईलच. इथे नवस वगैरे केले जातात. हा नवस वगैरे असतात ना कोणत्या सालाबादप्रमाणे कोणी घेतला असतो ते केलेच जातात. जसं आहे तसं फक्त वारकरी काही त्यांचं वारं वगैरे आणतात कोणाच्या येत नाही. मी सेवा करते.